नागपूरमध्ये अंमली पदार्थ तस्करी विरोधात यशोधरनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। गुप्त माहितीच्या आधारे 2 आरोपींना अटक करत त्यांच्या ताब्यातून 1 किलोहून अधिक गांजा आणि स्कूटीसह 52,725 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। नागपूर शहरातील यशोधरनगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी कारवाई करत 2 आरोपींना अटक केली आहे। गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी राजीव गांधी नगर पुलाखाली सापळा रचला। यावेळी एक स्कूटीवरून जाणाऱ्या संशयिताला थांबवून त्याची आणि वाहनाची तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान स्कूटीच्या डिक्कीत पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये ओलसर हिरवट रंगाच्या बिया आणि पाला असलेला सुमारे 1 किलो 154 ग्रॅम गांजा आढळून आलाय। पोलिसांनी गांजाबाबत विचारणा केली असता आरोपीने तो विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली आहे। चौकशीत त्याने आपल्या साथीदाराचे नाव सांगितल्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या आरोपीलाही त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले। या कारवाईत सुमारे 25,000 रुपयांचा गांजा आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्कूटी असा एकूण 52,725 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दोन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास यशोधरनगर पोलीस करीत आहेत। अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधात पोलिसांची ही कारवाई महत्वाची मानली जात असून शहरातील अशा बेकायदेशीर धंद्यांवर आणखी कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत। त्यांना माहिती मिळाली की आरोपी नामे शेख अय्यूब शेख मुबारक, वय वर्ष 40 वर्षे, राहणार कब्रस्तानजवळ यशोधरनगर, हा त्याच्या ताब्यात असलेल्या काळ्या रंगाची ई मोपेडवर गांजेची वाहतूक करीत अशी गोपनीय माहिती मिळाल्यावरून मी व माझ्यासोबत PS आनंद पाटील, राहुल बोंद्रे आणि त्यांच्या टीमनी राजीव गांधी पुलाखाली सापळा लावला। तेव्हा तिकडून जो हा इसम आला त्याला ताब्यात घेतलं। त्याला तेव्हा झडती घेतली तर एनडीपीएसच्या तरतुदीप्रमाणे आम्ही त्याचं पूर्ण पालन करून त्याला ताब्यात घेऊन त्याला चौकशी केली असता त्यांनी सदरचा गांजा रज्जाब उर्फ न्याज अली सय्यद, वय वर्ष 28, राहणार आंधळगाव, तालुका मोहोळी, जिल्हा भंडारा, हल्ली मुक्काम बंदे नवाजनगर, गल्ली नंबर 8 यांच्याकडून विकण्यासाठी हा घेऊन जात होता। अशी तपास केल्यावरून दोघांना मी आरोपी केले। ह्याच्यामध्ये जे आहे तर मी 1 किलो 149 ग्रॅम ओलसर हिरवट झाडपत्तीचा गांजा हा जप्त केला आणि हे एक ई मोपेड याचा नंबर MH31BX 4857, किंमत 25,000, असा एकूण 53,725 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। यशोधरनगर पोलिसांच्या या कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे। या प्रकरणात आणखी काही धागेदोरे समोर येतात का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।